थोडक्यात 5वी ते 9वीचा पॅटर्न असा हवा की NSCGS IOQMला फोकस करा, नंतर NSO IMOलाही करा, पण NSCGSमध्ये सर्व NSO येईल आणि IOQMमध्ये सगळं मॅथ्स होईल. या प्रकारे जर आपण इन्स्टिट्यूट सेटअप केलं, NSCGSला मी कित्येक 3 वर्ष झालं म्हणतो आहे, पण फक्त माझ्याच ह्याच्यामुळे फक्त 10-12 मुलं बसतात. बाकी कोणी याला प्रतिसाद दिला नाही आजपर्यंत, परभणीमध्येही झालं नाही. पण यावर्षी आपल्याला हे प्रोॲक्टिव्हली करायचं आहे जे आपलं इन्स्टिट्यूट असेल. सर्वात मोठा प्रॉब्लेम मुलांचा जो की पालकांना आता स्वतः चेक करावं लागेल. तुमच्या मुलांना तुम्ही फक्त कोणतीही एक बुक काढा इंग्लिशचं, इवन 100मधले 50-60 तरी मुलं अशी आहेत की त्यांना व्होकॅबलरीचा प्रॉब्लेम आहे. आपल्या वेळेस चांगली कंडिशन होती, इंग्लिश ही यांच्यासाठी नाही आहे. हे ABCDचा जो पॅटर्न आहे तो सगळं किल करतो यांचं इंग्लिश, आणि स्वतः सेल्फ स्टडी करण्याची प्रॅक्टिस. ह्याचं कारण पण एक आहे की ते वाचल्याच्या नंतर त्यांना शब्दार्थच नसल्यामुळे कळतच नाही आहे काय वाचायचं काही नाही, आणि अर्थच नाही कळायला कसं शक्य आहे. तर त्याच्यासाठी ही एक्सेलन्स इन इंग्लिश E² लॅब असायला हवी. ही याच ॲनालिसिसमधून मी केली, आणि ही अशी लॅब ऑलरेडी इथं तयार होईल. ओके, लाईक मिक्सच्या पुढच्या 10-15 दिवसात, ज्याच्यामध्ये काही लेवल्स आहेत, काही ॲप्लिकेशन आहे जो की मुलांना एका इंग्लिशच्या टीचरसोबत, ज्याही मुलांचं वीक इंग्लिश आहे ना, मोस्टली हे 5वीसाठी फार गरजेचं आहे. 5वीला जर आपण व्होकॅबलरी सायन्सची सगळ्यात स्ट्रॉंग केली तर या मुलांना कुठल्याचीच इंग्लिशची स्वतः सेल्फ स्टडीला चांगला वाव भेटेल. आता तुम्ही तुमच्या मुलांचा प्रॉब्लेम समजून घ्या. त्यांच्या सेल्फ स्टडीचा प्रॉब्लेम हा नाही आहे की त्यांना करा वाटत नाही, कदाचित हा आहे की त्यांना वाचलेलं स्वतः कळतच नाही. आणि मी स्वतः चेक केलं आहे, हे तुम्हीही चेक करून बघा. कोणतेही पुस्तक घ्या आणि वाचवा ना त्याला, तर तुम्हाला हे लक्षात येईल की हे इथं लक्ष देणं किती गरजेचं आहे. पण आपण या करंट स्ट्रक्चरमध्ये याला सेकंडरी ठेवलं, जे की चुकीचं आहे. इथं मी 5वी-6वीला तरी याला प्रायमरी ठेवेल इंग्लिशला, जेणेकरून ज्यांचं कच्चं आहे त्यांच्यासाठी वर्क व्हायला हवं. ठीक आहे. नंतर हे अशा प्रकारचे काही सेटअप असेल, लॅब सेटअप, हे ऑलरेडी माझे इथले हॉल आहे. ठीक आहे, असे थोडे बनतील सध्या, थोडं वर्किंग फेजमध्ये आहे ते. त्यानंतर नेक्स्ट इयरपासून होमबाबाची तर सेपरेट. आजपर्यंत मी बॅच घेऊ शकायचो नाही होमबाबाची, कारण की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वाटेल, कारण की सगळेच मुलं फक्त 6वी-9वीचे मॅक्सिमम मुलं हे होमबाबाच्या पेपरसाठी येतात, हे सगळ्यांना माहिती आहे. 1,04,085 मुलांनी यावेळेशी दिली. तर मी जर फक्त याचाच क्लास घेतला तर कदाचित फाउंडेशन अफेक्ट होईल, म्हणून मला अलाउ केलं जायचं नाही की तो तार्किकही नव्हतं. पण यावर्षी याची सेपरेट बॅच होईल. ज्यांना फक्त होमबाबा करायची तेही करतील, फाउंडेशन तर रेग्युलर चालेलच. दुसरी एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे जे रेग्युलर एक्झामला तुम्ही पाहत असाल की ही मुलं सिरियसली घेत नाहीत 1 महिना. त्यासाठी एखादा असा उपाय म्हणून ही एक जस्ट कन्सेप्ट आहे ज्याची की ऑरेंज कॅप स्कॉलरशिप. म्हणजे 3-3 महिन्यांचा यांचा प्रोग्रेस बघायचा, म्हणजे यांची रेग्युलॅरिटी बघायची, रेग्युलॅरिटी येऊन काही टॉपर्स करायचे, यांचे काही जे काही होमवर्कची रेग्युलर चेक करण्याचं एक पर्टिक्युलर पर्सन पाहिजे होमवर्क चेक करायला. ठीक आहे, तो फक्त त्याचं काम होमवर्क चेक करण्यात असावं. होमवर्कच्या मार्कानुसार काही रँक्स काढावेत, आणि रेग्युलर ज्या 3 महिन्याच्या टेस्ट आहेत ना त्यांच्यावर काही रँकर्स निघावेत. आणि या तिन्हीला मग एक पर्टिक्युलर त्या 3 महिन्यासाठी नेक्स्ट इयरसाठी ते ऑरेंज कॅप स्कॉलरशिप होल्डर्स असतील त्या 3 महिन्यासाठी. मग ते एन्जॉय करतील की मागच्या 3 महिने मी केलं, आताही जर 3 करतील तर ते कंटिन्यू राहतील. मग त्यातमध्ये त्यांना मे बी तुम्ही ऑरेंज कॅप द्या, एका ग्रुप लीडरसारखं, क्लास लीडरसारखं. मे बी तुम्ही एक स्टार, गोल्डन स्टार द्या. त्या 3 महिन्यासाठीच तुम्ही एक इन्स्टिट्यूटची गोल्डन पेन द्या. असं काहीतरी त्यांना फील करायला लावा की ते 3 महिन्यात त्यांनी चांगलं केलं तर हे त्यांना भेटणार आहे. ठीक आहे, सगळ्यांसाठी हे कसं पोहोचायचं हेही आपण वर्क करायला हवं, तेही आपण विचार करू काहीतरी. पण ही जस्ट कन्सेप्ट आहे. याने मला असं वाटतं की 3 महिन्याच्या ज्या रेग्युलर टेस्टचे त्यालाही ते सिरियसली घेतील, अटेंडन्सलाही सिरियसली घेतील. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे सर्वात मोठी पार्ट म्हणजे 10वीच्या मुलांसाठी आहे. 10वीच्या मुलांसाठी जो पार्ट असतो की आमची फाउंडेशनची बॅच 100-120 डायरेक्ट 20वर येते. त्यासाठी यांना गरजेच्या 3 पार्ट आहेत. ठीक आहे, एक तर त्यांचं बोर्ड आहे, तर बोर्डची तयारी थेरीशी घेणं गरजेचं आहे, जे की आपण लक्षवेध नावाच्या या बॅचमध्ये 10वीची स्पेसिफिक घेऊ. त्यात फाउंडेशनचा सिलेबस असेल, बोर्डचाही असेल, स्टेट बोर्ड. पण मेन ह्याच्यात फोकस असेल की 11वी-12वीचे एंट्रन्स टेस्ट. मग 11वी-12वीच्या एंट्रन्स टेस्टमध्ये बाहेरच्याही काही असतील किंवा परवडीच्याही काही नामांकित क्लासेसच्या असतील. मग ते ॲलन आकाश असो किंवा नारायणा फिजी असो किंवा कोणतेही इन्स्टिट्यूट, शाहू कॉलेज असो, यांच्या स्क्रीन टेक्स्ट असतील की परवडीचे जे नामांकित इन्स्टिट्यूट आहे, सोनकर सरांचे असो किंवा बायोलॉजीसाठी जे असो, त्या सर्वांचे जे इन्स्टिट्यूट आहेत, हुसरे सर असो, जयस्वाल ढवळे सर असो, या सगळ्यांचे असे परभणीचे सगळे फिजिक्स केमिस्ट्री नामांकित इन्स्टिट्यूट आहेत, ज्यांचे ज्या टेस्ट आहेत ना त्यांच्या इथं ते आम्ही घेतल्या पाहिजे प्रोॲक्टिव्हली, ज्यांनी त्यांच्याबद्दलही मुलांना हे वाटेल आणि मुलांनी ते अभ्यास करून ते करतील की नाही मला ही टेस्ट क्वालिफाय करायची, मला असं असं करायचं आहे. तर हे सगळं 10वीच्या बॅचला व्हायला हवं, तेव्हा ते 10वीची मुलं सिरियसली या टेस्टला घेतील. आणि हा लक्षवेध बॅच ही आता एक पुढच्या 2-4 दिवसात मी अनाऊन्स करेल, ज्याचं फोकसच नाही मेन असेल की तुमचं 11वीला काय होणार आहे. ठीक आहे, कंटिन्युअस गायडन्स असेल त्यांना. जूनपासून या एक्झाम चालू होतात, त्यामुळे त्यांना त्या एक्झामचा सिलेबस कंप्लीट करण्याची जिम्मेदारी असायला हवी. नेक्स्ट मग हे ओव्हरऑल पॅटर्न असेल आपला. ठीक आहे, क्लास वाईज सायन्स 5वीला फक्त सायन्स, मॅथ, इंग्लिश 3च सब्जेक्ट असावेत. नंतर मग होमिओपा असेल. 7वीपासून NSCGS IOQM मेन फोकस असावं, आणि NSO IMO IO VVM तर असायलाच हव्या, ज्या की दरवर्षीच आहेत, ज्या की एवढे डिफिकल्ट एक्झाम नाही आहेत. ठीक आहे, क्लासमध्ये गोल्ड मेडल भेटतात म्हटलं, डिफिकल्टी लेवल तेवढे नाही आहे, पण डिफिकल्टी लेवलसाठी या एक्झाम्स असाव्यात. ठीक. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर लास्ट आता हा जो काही माझा व्हिडिओ आहे, तो मी आज कारणं नाही सांगणार की काय काय कारणामुळं मला सेपरेट करण्यात आलं आहे.
कारण आपलं जेव्हा लास्ट माझा लेक्चर या वर्षाचा जेव्हा लास्ट डे असेल आम्ही ते ठरवू की कधी एंड करायचं यावर्षी. जेव्हाही एंड होईल त्या दिवशी एक तुम्हाला छोटं माझं फेअरवेल बाय असेल आणि त्या फेअरवेल बायनंतर फेअरवेल किटनंतर त्यानंतर मी रिझल्ट शेअर करेल. आत्ताच मी रिझन शेअर करणं फार चुकीचं आहे आणि ते रिझन्सच आणि मी हे जसं काही स्टॅटिस्टिकली तुम्हाला सांगितलं माझे सगळे रिझन्सही स्टॅटिस्टिकलीच असतील. ठीक आहे. काही झालं म्हणजे असे काही पोरकट नसतील की हा म्हणला तो तसं म्हटला. ठीक आहे. एव्हरीथिंग विल बी स्टॅटिस्टिकली प्रूव्हन. एव्हरीथिंग विल बी शोन जे की आहे ते की काय काय झालं. याच्यासाठी फक्त मी एक सांगेल की काही गोष्टी आहेत की सायन्सचा तिरस्कार अतितिरस्कार जो की प्रूव्हन आहे की तो दिसतो प्रत्येक गोष्टीने दिसेल तुम्हाला की हो हे किती चुकीचं आहे. सायन्सला खोटं ठरवणं, इव्हन बायोलॉजीला तिरस्कार करणं, मेडिकल प्रोफेशनच्याही अगेन्स्ट करणं, हे या लेवलला गेलं की मला हे शेअर करण्यापासून पर्यायच नाही. आणि बरेच जण म्हणतील किंवा शेअर करायचं नाही करायचं, याचा किती लाँग टर्म इफेक्ट होईल हा सर्व तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मेडआयटीमध्ये याच्या आधीही 2-3दा हे झालेलं आहे आणि आता सगळं चांगलं असताना एवढं इन्स्टिट्यूट आपलं ग्रो होते, आपला रिझल्ट एवढा ग्रो होते, आपलं ॲडमिशन्स ग्रो होते, एवढं सगळं ग्रो असताना म्हणजे मी तर माझं सगळं 2-3 महिने वर्षाचं जे होतं ते सगळे ह्या विद्यार्थ्यांसाठी लावलं आहे. तुम्हाला माहिती आहे काय काय गोष्टी आहेत. ठीक आहे. तर एवढं सगळं असताना पार्ट वेज करणं आणि याची कारणं खूपच ऑब्वियस आहेत जे की मी आज शेअर नाही करणार, पण ही कारणं तुम्हाला विचारावं लागतील. ठीक आहे. जे की मी शेवटच्या डेपर्यंत म्हणजे म्हटलं समजा 5 तारखेला आपला एंड करायचं, 5 तारखेला शेअर करेल. 10 म्हणले तर 10ला शेअर करेल, पण तोपर्यंत उद्यापासून आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. आपलं कमिटमेंट यावर्षीचं पूर्ण करणं गरजेचं आहे सगळ्यांना. ठीक आहे. पण मी आता अजून 2-3 दिवस हे आन्सर करू शकत नाही. ठीक आहे. कारण की दुपारी काही मुलं रडलीसुद्धा की सर तुम्ही असं कसं तुम्ही सांगत नाही आहेत आम्हाला नेक्स्ट इयर आहेत का नाही आम्हाला कळत नाही आहे, मग कुठं जायचं, थांबायचं, इथं कसं थांबायचं, या लेवलपर्यंत गोष्टी केल्या आहेत आणि याचा साहजिक मला त्रास होतो आहे. मी फक्त रिक्वेस्ट यांना तेच केलं की 5-10 तारखेपर्यंत काही करू नका, एकदा होऊ द्या. पण या गोष्टी तेवढ्या सहजी नाही आहेत. सगळ्याच गोष्टी सगळेच जण सगळ्यांचा विचार करतील असं नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि उद्या भेटूया. बाय बाय.